नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाळीदार खुसखुशीत असे अनारसे कसे करायचे ते बघणार आहोत. हे अनारसे एकदम ठिसूर होतात आणि खुसखुशीत लागतात. त्याचबरोबर अधिक मासाच्या शेवटी आपल्याला हे अनारसे किंवा धोंडे कसे करायचे ते बघायचं आहे. तर एका दिवसामध्ये आपल्याला हे असे धोंडे आणि अनारसे पटकन होतील अशी पद्धत बघायची आहे. तर ही अगदी सोपी रेसिपी आहे आणि बघू शकता अगदी मस्त असे खुसखुशीत आपले अनारसे तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीचे अनारसे आज आपल्याला कसे करायचे ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी हा 1 ग्लास रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तर रेशनच्या तांदळाचे अनारसे खूप छान होतात. तर त्यामुळं रेशनचाच तांदूळ जास्त करून वापरायचा. तुम्ही कोणताही दुसरा तांदूळ घेऊ शकता. तर इथं मी एका भांड्यामध्ये हे तांदूळ टाकून घेतले आणि ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर 2-3 पाण्याने आपण हे तांदूळ धुवून घेऊयात. तांदूळ इथे धुवून घेतलेले आहे. यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकून झाल्यावर हे आपल्याला मुरायला ठेवायचे आहे. तर रात्रभर हे आपल्याला असेच झाकून ठेवायचे किंवा तुम्ही एखाद्या डब्यामध्ये सुद्धा ठेवून घेऊ शकता. तर आता हे दुसऱ्या दिवशी मी इथं तांदूळ 9 ते 10 वाजता काढून घेतलेले आहे. म्हणजे रात्रभर आपल्याला भिजू द्यायचे आहे. तांदूळ अशा पद्धतीने मस्त चुरा होत आहे. तर हे व्यवस्थित असे आपले तांदूळ मुरलेले आहे. तर आता हे इथं एक भांडं घेतलेलं आहे. त्यावर एक चाळणी ठेवायची आणि हे तांदूळ आपल्याला गाळून घ्यायचे आहे. यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं. थोडा वेळ असे चाळणीवर ठेवायचे म्हणजे पूर्ण पाणी याचं निथळल्या जातं. आता हे पूर्ण पाणी याचं निघून गेलेलं आहे. तर आता आपल्याला हे तांदूळ एका सुती कपड्यावर टाकून घ्यायचे. तर इथं मी एक रुमाल घेतलेला आहे. त्यावर आपल्याला हे तांदूळ पसरवून घ्यायचे आणि फक्त 10 मिनिटासाठी आपल्याला सुकवून घ्यायचे. फॅन खाली न सुकवता असे बिना फॅनचे सुकवायचे आहे. तर बघू शकता 10 मिनिटानंतर हे तांदूळ मस्त सुकलेले आहे. हाताला चिटकत नाही इथपर्यंत सुकले. याचा ओलसरपणा पूर्ण निघून गेलेला आहे. जास्त कडक पण होऊ द्यायचे नाही, थोडे ओलसर राहू द्यायचे. जास्तच तांदूळ असा वाळला गेला किंवा कडक झाला तर थोडासा पाण्याचा हात लावून आणखी बारीक करून घ्यायचं, म्हणजे ते लवकर बारीक होतात. तर आता हे चांगलं पीठ मी इथं बारीक करून घेतलेलं आहे तांदळाचं आणि आपल्याला एका चाळणीमध्ये टाकून हे गाळून घ्यायचं आहे. शक्यतो तुम्ही एकदम रवा गाळायच्या चाळणीने हे गाळून घेऊ शकता, पण इथे खूप बारीक झालेलं आहे पीठ, त्यामुळं मी असं या मोठ्या चाळणीने गाळून घेतलेलं आहे. तर आता बघू शकता असं थोडं ओलसर आहे. तर हाताला हे थोडं ओलं ओलं लागत आहे. तर अशा पद्धतीचं हे पीठ ठेवायचं. आता जेवढे तांदूळ घेतलेले होते तर तेवढाच इथं मी गूळ घेतलेला आहे. तर गूळ मस्त असा किसून घ्यायचा आहे, खडे घ्यायचे नाही. खडे घेतल्यावर ते आपल्याला अंदाज समजत नाही. त्यामुळं असे गूळ छान असा चिरून किंवा किसून घ्यायचा आणि या पिठामध्ये आपल्याला हा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघू शकता पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे. नंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आणखी आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर हे असं केल्यामुळं आपला गूळ आणि पीठ हे एकजीव होतं आणि याचा गोळा पण तयार होतो. तर बघू शकता अगदी जास्त फिरवायचं नाही, थोडंसं फिरवायचं, म्हणजे गूळ फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फिरवलं तर याला जास्तही पाणी सुटू शकतं, त्यामुळं अगदी कमी फिरवायचं आहे. तर आता हे सर्व आपण एका भांड्यामध्ये टाकून घेऊयात. तर अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव मी इथे करून घेतलेला आहे. तर आता हे आपल्याला उंडा छान असा चुरून घ्यायचा आहे. तर याचा मी इथं मस्त असा गोळा तयार करून घेतला आणि आता बघू शकता हा गोळा एकदम कडक आहे. थोड्या वेळाने हा गोळा मस्त पाणी सोडतो आणि हे पीठ मस्त मुरल्या जातं. तर तुम्ही हे पीठ 1 तासासाठी असंच मुरायला ठेवायचं आहे. तर आता यावर झाकण ठेवून आपण 1 तासासाठी हे मुरायला ठेवूया. तर 1 तास झालेला आहे. तर आपलं हे पीठही मस्त मुरल्या गेलेलं आहे. तर बघू शकता अगदी याला थोडं
पाणी सुटल्यासारखं झालं आणि हे पातळ झालेलं आहे. एकदमच जास्त पातळ झालं आणि अनारसे करून बघितले आणि ते विरले, तर त्यामध्ये काय करायचं, 1 चमचा तांदळाचं पीठ कालवायचं, मस्त चुरायचं आणि आणखी अर्ध्या तासासाठी ते मुरायला ठेवायचं आहे. तर असे विरल्यावर हा उपाय करायचा. तर इथं एक मी पॉलिथिन घेतलेली आहे आणि यामधला असा छोटासा गोळा घ्यायचा आणि या पॉलिथिनला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि यावर हा गोळा ठेवून घ्यायचा. तेल लावल्यामुळं हे अनारसे चिटकत नाहीत, त्यामुळं पॉलिथिनला थोडं तेल लावून घ्यायचं आणि यावर असं बोटाच्या सहाय्याने पसरवून घ्यायचं किंवा तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकता. तर आता मी इथं खसखस घेतलेली आहे, ही खसखस यावर टाकून घ्यायची आहे आणि आणखी थोडं याला दाबून घ्यायचं आहे. तर असं मस्त गोल अनारसा करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने हे मस्त अनारसे तयार होतात. तर आता हा अनारसा आपला तयार झालेला आहे. अशा पद्धतीचे अनारसे तयार करून घ्यायचे. इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल सुरुवातीला गरम करून घ्यायचं, नंतर मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरच आपल्याला हे अनारसे मस्त असे तळून घ्यायचे. यावर थोडं थोडं तेल टाकत असं तळून घ्यायचं, म्हणजे याची जाळी खूप छान येते. अनारसा तेलामध्ये सोडताना खसखसची बाजू वरच्या बाजूला ठेवायची आहे. तशा पद्धतीने हा अनारसा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आणि मस्त असा तळून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हे अनारसे तळायचे. तर असे पटपट होतात आणि विरतसुद्धा नाही. जास्त कडक तेल ठेवलं तर हे अनारसे विरू शकतात. त्यामुळं अगदी कमी तेलामध्ये हे अनारसे मस्त असे तळून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण अनारसे तळून घेऊया. अनारसे तळून झाले की त्यामधलाच आपल्याला गोळा घ्यायचा आणि अशा छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आहे आणि थोड्याशा अशा दाबून घ्यायच्या. तर आपले हे धोंडे अनारशाचे मस्त तयार होतात. तर अशा पद्धतीने हे धोंडे आपल्याला करून घ्यायचे आहे. तर असे इथे मस्त हे तळून घ्यायचे, खूप छान तळल्या जातात. तर हे पण अगदी कमी गॅसवर आपल्याला मस्त असे तळून घ्यायचे. तर खूप मस्त लागतात हे खायला. असे छोटे छोटे अनारसे आणि देवाला किंवा कोणाला द्यायला तुम्हाला हे असे करून घेऊ शकता. खूप मस्त होतात. तर तर अशा पद्धतीने आपल्याला काही हे छोटे अनारसे किंवा धोंडे बनवायचे आहे. खूप मस्त होतात. तर इथं मी सर्व धोंडे असे तळून घेतलेले आहे. हे खायला पण खूप मस्त लागतात. एकदम कमी पिठामध्ये आपले हे मस्त 33 धोंडे तयार होतात आणि जास्त मोठे मोठे अनारसे करायची पण गरज नाही. असे छोटे छोटे एकदम धोंड्यासारखे अनारसे तुम्ही करून घेऊ शकता किंवा हे असे मोठे अनारसे पण करून घेऊ शकता. इतकी सोपी पद्धत आहे आणि कसेही केले अनारसे तरी हे गुळाचे अनारसे खूप छान होतात. तर असे आपले मस्त खुसखुशीत असे अनारसे तयार झालेले आहे. हे अनारसे तुम्ही केल्यावर एका चाळणीमध्ये ठेवायचे, म्हणजे त्याचं तेल पूर्ण झारल्या जातं आणि त्याला तेल राहत नाही. तर असे हे आपले मस्त असे खुसखुशीत आणि ठिसूर जाळीदार असे अनारसे आपले तयार झालेले आहेत. अशा पद्धतीचे अनारसे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.